प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांच्या सेवेसाठी गेल्या 25 ते 30 वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असलेले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री संदीप लेणकर हे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत. प्रभागातील नागरिकांना उद्देशून दिलेल्या पत्रकात त्यांनी सांगितले की ही निवडणूक केवळ पदासाठी नसून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. नागरिकांना केवळ आश्वासने न देता ठोस कृतीद्वारे विकास साधण्याचा आपला संकल्प असल्याचं त्यांनी नमूद केलंय. स्वच्छता, आरोग्य सुरक्षा, पायाभूत सुविधा, सामाजिक ऐक्य तसेच सांस्कृतिक प्रगती या मुद्द्यांवर भर देत प्रभागाचा समतोल विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे श्री लेणकर यांनी स्पष्ट केलंय. उद्योगांकडून मिळणाऱ्या CSR निधीचा योग्य व पारदर्शक वापर करून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले. नागरिकांच्या सूचना, सल्ला व मार्गदर्शनाला प्राधान्य देऊन सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करण्याचा आपला निर्धार असल्याचं त्यांनी नमूद केलंय. निवडणुकीनंतरही नागरिकांशी सतत संपर्क ठेवून जबाबदारीने काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांनी विकासाच्या दृष्टीने साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 15 येथे. प्रभाग क्रमांक 15 मधून आपल्या सोबत आहेत स्वीकृत माजी नगरसेवक संदीप लेणकर सर. यांनी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या प्रभागाचाच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा सांस्कृतिक विकास असो, सामाजिक कार्य असो, शैक्षणिक कार्य असो किंवा आर्थिक मदत असो, असे अनेक कार्य त्यांनी पार पाडलेले आहेत आणि इथून पुढे देखील ते असेच कार्य पार पाडणार आहेत. तर आपल्यासोबत संदीप सर आहेत. आपण त्यांच्याकडनंच अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्ते. सर्वप्रथम मी नाशिक लोकशाही न्यूजचं स्वागत करतो, कौतुक करतो का ते शहरामध्ये जाऊन ठिकठिकाणी फिरून कोण उमेदवार आहे, त्यांनी केलेले कामं आणि ते पुढं काय करणार याचा आढावा घेऊन ते नाशिककरांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे, जेणेकरून नागरिकांना योग्य प्रतिनिधी निवडण्यास मदत होईल. त्यामुळे आपल्या न्यूज चॅनलचं मी सर्वप्रथम स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. राहिला विषय, तुम्ही जे काही मला गोष्टी विचारल्या, जे प्रश्न विचारले, स्वतः संदीप लेणकर, कवी, लेखक, व्याख्याता, भाजपचा शहर उपाध्यक्ष पण आहे आणि स्वीकृत नगरसेवक राहून गेलो आहे. आता जसं मॅडमने विचारलं केलेले कामं पुढं काय करणार, हा आढावा त्यांनी घेतला. काम मॅडम एक असेल तर सांगण्यासारखं आहे. कामाचा डोंगर उभा केलेला माणूस आहे मी. 2017 ते 2012 ते 2017 स्वीकृत नगरसेवक होतो. हे जर तुम्ही बघितलं, हे पेपरचे कागद नाही, माझे नाही, याच्यात जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल संदीप लेणकर हा सभागृहामध्ये कायम बोलणारं व्यक्तिमत्व, अभ्यास करून शहराचे प्रश्न मांडणारं व्यक्तिमत्व, जेणेकरून महापौर आयुक्तांना रुलिंग देता येईल आणि शहराच्या कामामध्ये भर पडेल असं काम केलेलं व्यक्तिमत्व म्हणून संदीप लेणकर हा कायम पुढं आलेला आहे. हे नाशिकची सुज्ञ जनता जाणते. नगरसेवक हा फक्त गुलाल उधळला, नगरसेवक झाला, मिरवणूक काढली, गाड्यामध्ये फिरला, नेता झाला, त्याला नगरसेवक मी म्हणत नाही. ज्याला नेता व्हायचं त्यांनी नेता व्हायचं, मोठं पद घ्यायचं आणि फिरायचं. तुम्हाला जर नगरसेवक व्हायचं तर नगरसेवकच्या शब्दात सेवक तर तुम्ही सेवा केली पाहिजे. पण आज मला खंत वाटते का सगळे लोक नगरसेवक होतात, त्यांना वाटतं मी नेता झालो आणि ते लोकांना गृहीत धरतात. तसं नाही. तुम्ही सेवक झाले म्हणजे तुम्ही जनतेची सेवा केली पाहिजे, जनतेच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजे, तर नगरसेवक व्हा. हे माझं स्पष्ट मत आहे. आणि राजकारणात चांगल्या लोकांची गरज आहे. मी पाहिलं, लहानपणापासून मी राजकारण केलं नाही, सामाजिक कामं खूप केले, सांस्कृतिक कामं केले. राजकारण मला तेव्हाही जमलं नाही, आजही जमणार नाही, पुढे जमणार नाही. सामाजिक कामं, लोकांना असलेले कामं हे करण्यात मी, माझं कुटुंब, माझा भाऊ, माझं मंडळ, माझे सर्व सहकारी कायम अग्रेसर राहते. मी राजकारणात यायचं कारणच आहे, मी साहित्यिक आहे स्वतः. साहित्यिक असूनही मी राजकारणात का आलो तर राजकारणामध्ये चांगल्या लोकांची गरज आहे, कल्पक लोकांची गरज आहे, वैचारिक लोकांची गरज आहे. तरच आजूबाजूचा समाज, परिसर याच्यामध्ये चांगल्या गोष्टी होऊ शकतात. या एकाच उद्देशाने मी राजकारणात आलो आहे. आणि स्वीकृत नगरसेवक असताना सगळ्या नाशिकला माहिती की कायम अभ्यासपूर्ण भाषणं करायचो, प्रश्न सोडवायचो. TDRचा विषय असो, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी जागा भूसंपादनाचा विषय असो, आपलं महानगरपालिकेचं शिक्षण कारभार, लोक शाळेत टाकायचं तर मोठ्या शाळेत टाकतात, महापालिकेच्या शाळेत कोणी कोणाला टाकत नाही. त्याच्यावर पण मी अभ्यासपूर्ण भाषणं करून शाळेचा दर्जा कसा सुधारवला जाईल याच्यामध्ये खूप आटोकाट प्रयत्न केलेले, लक्षवेधी अक्षरशः त्याच्यावर मांडले आहे. बाकी नगरसेवक त्याच्यावर बोलायचे पण नव्हते. विविध घोटाळे असो त्याच्यावर पण माझा हात कायम सभागृहात वरती असायचा.
एक सगळ्यात चांगलं काम झालं त्यावेळेला 2012 ते 2017 एक हा विषय मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे. तो असा अभ्यास केल्याने पण शासनाने केला होता. मला चांगलं आठवतं 2017 साली केंद्र सरकारने नाशिकला पाणी पाहिजे म्हणून मुकणे डॅमवरनं नाशिकला पाणी आलं पाहिजे म्हणून 550 कोटी रुपये मंजूर केले होते. मला अक्षरशः खंत या गोष्टीची वाटती, ह्या आपल्या राजकीय लोकांनी तेव्हाच्या लोकांनी केलं काय. कारण 2007ला निधी मंजूर झाला, ती नेहरू पुनरुत्थान योजना होती, त्याच्यावर प्रचंड अभ्यास केलेला माणूस आहे. नंतर ती योजना पण बंद झाली, तो निधी पण परत गेला. काय केलं तेव्हाच्या लोकप्रतिनिधींनी? वाईट वाटतं मला का शहरात महापालिकेत आज पैसा नाही आहे, जकात बंद झाली, बाहेरनं निधी आलं तर त्याच्यातनं कामं व्हायला पाहिजे, ती योजना बंद पडली. 2012ला मी नगरसेवक झालो. माझे अभ्यासपूर्ण भाषण काम पाहिल्याच्या नंतर त्यावेळेचे जे तत्कालीन आयुक्त होते त्यांनी मला बोलून घेतलं. ते म्हणे, लेनकर तुम्ही हुशार आहात, तुम्ही कामं तडीच नेता, मी वर्षापासून तुमचे कामं पाहतोय, तुम्ही हे मुकण्याचा विषय हाताळा. त्यावेळेला मला कळालं का अशा गोष्टी झाल्या, खूप वाईट वाटले. तर मी त्यांना विचारलं हे का, तर त्यांनी सांगितलं आता 550 कोटीत होणार नाही, वरचा खर्च पालिकेने केला पाहिजे, सगळे म्हणतं हे पालिका करणार नाही. त्यावेळेला मी त्यांना एकच प्रश्न केला, मला जर मुलं आहे तर त्यांचा पालक मी आहे, तर ते काम मी केलं पाहिजे. नाशिक महानगरपालिका जर नाशिकच्या नागरिकांची पालक येते याच्यात त्याचा सुद्धा खारीचा वाटा असला पाहिजे. त्या आयुक्तांनी माझी पाठ पोपटली होती, मला सांगितलं ते काम तुम्ही करा. मंत्रालयात गेलो, जाधव साहेब होते, मला अजून आठवतं, त्यांना खूप विनवण्या केल्या, भेटलो. पहिले त्यांनी मला टाळलं, पण त्याच्यानंतर त्यांना पाहिलं, त्यांना हे सांगितलं मी सुकृत नगरसेवक आहे. म्हटलं सर याच्यात जे काय होतं, काय टक्केवारी वगैरे असते मला काही माहिती नाही, मला याच्यात काही मिळणार नाही, मी त्याच्यातला माणूस नाही. शहराला जर याच्यातनं पाणी आलं तर तुम्हाला दुवा मिळेल. त्यांनी मला कोऑपरेट केलं, फाईल दिली, सगळं झालं. सगळा अभ्यास करून त्यावेळेला पक्षाकडे मांडला. ते प्रकरण महासभेत आलं, आनंद होतो सांगताना. ते प्रकरण पास झालं. मुकणे डॅमवरून आज नाशिकला 13 किलोमीटर वर नाशिककरांना पाणी मिळतं. मुकणेच्या आजूबाजूला लोकसंख्येने ते पाणी कोणी वापरत नाही, आपण कोणावर अन्याय केला नाही. ते पाणी नाशिकला आलं मोठ्या व्यासाच्या पाईपलाईननी. आज ते 13 किलोमीटरवरनं आलेलं पाणी नाशिकच्या बऱ्याचशा भागाला मिळतं. सातपूर असो, आंबड असो, पाथर्डे असो, DGP नगर असो, अशा बऱ्याचशा भागाला ते पाणी आल्यामुळं काय आलं, गंगापूर धरणाचं आपलं पाणी वाचलं. याचं नियोजन असं झालं की लोकसंख्या वाढणार, झपाट्याने नाशिक वाढते, विकसित शहर आहे, किती लोकसंख्या वाढू द्या, हे मुकणे डॅमचं पाणी आलं, त्यामुळे गंगापूरचं पाणी वाचलं. पुढचे 25-30 वर्ष किमान आपल्याला पाण्याचा तुटवडा भासणार नाही. असं एकने अनेक कामं केलेलं. तर उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी अभ्यासिका देखील सरांनी नाशिककरांसाठी खुली करून दिलेली आहे. तर आपण सरांकडनंच त्यांचे विजन काय आहे आणि मुख्य ध्येय धोरण पुढे काय असणार आहे हे आपण सरांकडनं जाणून घेऊया. मॅडम तुम्ही प्रश्न असा विचारला, एखादा विद्यार्थी शाळेत जाईल, सगळं करेल, त्याला अभ्यास करायला. इथं सामाजिक कामं, शहराचा अभ्यास याची PhD केलेला माणूस आहे, त्याला तुम्ही विचारताय तुमचं विजन काय असणार आहे. अगोदरच कामाचा साधा सुकृत नगरसेवक असताना डोंगर उभा केलेला माणूस जर प्रभागाच्या निवडणुकीला उभा राहतोय तर त्याचं व्हिजन, त्याचा हेतू, त्याचं सगळं मास्टर प्लॅनिंग हे आधीच त्याच्या डोक्यात रेडी. त्याच्यातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो मी. काही नगरसेवक झालो, गुलाल उधळले, याच्यातला नगरसेवक नाही. मी या प्रभागाचा अभ्यास केला आहे, प्रभाग क्रमांक 15चा अभ्यास केला. मागच्या निवडणुकीला जे नगरसेवक होते निवडून आले, काही नगरसेवकांनी कामं केले, काहींनी नाही केले. हा सगळा सर्वे केल्यावर माझ्या लक्षात आलं जनता कुठंतरी नाराज आहे, लोक कुठंतरी नाराज आहे. कुठंतरी म्हणण्यापेक्षा प्रचंड नाराज आहे, रोष आहे. काही नगरसेवकांनी केलेले कामं लोकांमध्ये गेलेले, काही गेले नाही. मग त्यामुळं लोकांना एक समर्थ पर्याय म्हणून मी ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे. फिरतोय घरोघरी, माझ्या काही योजना ते सांगतोय, लोकांचा प्रतिसाद मला अतिशय चांगला मिळतोय. गेले 12 दिवस झाले मी प्रभागात, मी माझी टीम फिरती. याच्यातले इथं कामं करण्यासारखे बरेच काही आहे. मी जेव्हा फिरलो उघड्या डोळ्यांनी बघितलं इतकं काम करण्यासारखं इथं, का इथं जो नगरसेवक निवडून येईल ना त्याला प्रचंड कामं करता येणार. त्याच्यातल्या काही गोष्टी मी सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा मध्यवर्ती भाग आला, मुंबई नाका आला, द्वारका आला, तिगराणी आलं. महत्त्वाचा विषय हा सगळा हायवे आला, मूळ शहर तिकडं, बाकीचं इकडं. सगळ्यात मोठी इथं समस्या आज जी भेडसावती ट्रॅफिकची समस्या. आज मुंबई नाक्यावरनं जर कुठं गावात जायचं म्हटलं माणूस 10 वेळा विचार करतो आणि येताना पण विचार करतो. द्वारकाला ती परिस्थिती आहे, तिगराणीच्या इथं नाही तो तीच परिस्थिती. सगळ्यात पहिले मी नगरसेवक झाल्यावर काम हातात घेणारे हे का जेणेकरून लोकांना लवकरात लवकर कसं जाता येईल, येता येईल. माझा याच्यावर मास्टर प्लॅन पण तयार आहे. हे केंद्र शासनाचं काम आहे, त्यांना काय माहिती द्यायची, टेक्निकली काय पुरवायचं, त्यांच्याकडनं कसं करून घ्यायचं, याचं पूर्ण नियोजन माझ्याकडे तयार आहे. मोठे मोठे कामं, किरकोळ कामं पण आहे. अहो तुम्हाला सांगतो, लोक म्हणता गल्ली बोळामध्ये, आज तुम्हाला सांगतो कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्या. तुम्ही म्हणाले तुम्ही टीव्हीवर का बोलता, ही पण समस्या आहे. गल्लो गल्ली इतके भटके कुत्रे झालेले,
भूतदया दाखवली पाहिजे. मी बुद्धदया दाखवणारा माणूस आहे, पण गल्लोगल्ली इतके कुत्रे झालेले, ते पिसळलेले लोकांवर धावता, गाडीच्या मागं धावता, याचा साधा विचार सुद्धा करत नाही. हे पण काम आहे नगरसेवकाचं. याच्यावर सुद्धा ठोस उपाययोजना माझ्याकडे. तिसरा अजून एक प्रश्न आहे, अतिक्रमण फार मोठ्या प्रमाणात झालेले. रस्ते मोठे पाहिजे, रस्ते मोठे, आजूबाजूला अतिक्रमण झाले, तिथं त्यांच्याशी सामोपचाराने बोलून काही लोक पोट भरतात, त्यांचे पोट भरलं पाहिजे. गरीब जनतेला पण आपल्याला सांभाळायचे, पण लोकांना अडचण पण व्हायला नाही पाहिजे. याच्यावर सुद्धा माझ्याकडं बऱ्याच ठोस उपाययोजना, याचे प्लॅनिंग माझ्याकडे तयार आहे. बरंच काही, लाईट पाहिजे, रस्ते पाहिजे, गटारी पाहिजे, ड्रेनेज पाहिजे. सगळीकडे बघितलं, पाहिलं. काही काही ठिकाणी मला लोकांनी तक्रारी केल्या, पावसाचं पाणी आलं, रस्ता वाहतो, घरात पाणी येतं. मी त्यांना बोललो, प्रॉब्लेम आपला आहे. आपण ज्या पावसाळी गटारी योजना आहे त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी नाही सोडलं पाहिजे. पावसाळी गटारी योजनेत तेच जाईल, ड्रेनेजसाठी वेगळी लाईन आहे. तुम्ही मिक्स करता. नागरिकांना पण आपण सतर्क केलं पाहिजे. नागरिक सुजाने त्यांना सांगितलं की ते ऐकता. त्याच्यावर पण दुसरं सोल्युशन माझ्याकडे असं आहे का, आता भाग सगळा झाला जुना, छोट्या व्यासाच्या पाईपलाईन आहे, त्या मोठ्या व्यासाच्या व्हायला पाहिजे. ते पण नगरसेवक झाल्याच्या नंतर त्याचं सुद्धा माझं मास्टर प्लॅनिंग. अशा बारीक सारीक गोष्टीपासून तर मोठ्या गोष्टीपर्यंत सूक्ष्म नियोजन केलेला माणूस संदीप लेनकर आहे. निश्चितच लोक समाधानी राहतील अशा पद्धतीचं काम उभं करेल. स्वीकृत नगरसेवक असताना देखील संदीप लेनकर या सरांनी अतिशय कामे केलेली आहे, तर त्यांचा मोठा फायदा तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तर होणारच आहे. कारण सुशिक्षित व संवेदनशील आणि तसेच लेखक असलेले आपल्यासोबत असे नगरसेवक असतील तर प्रभाग क्रमांक 15चा विकास होईल यात काही शंका नाही. तसेच सरांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सरांचे धन्यवाद. प्रभाग क्रमांक 15 मधून आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत आणि काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याकडनं त्यांच्या समस्या काय आहेत आणि इथून पुढे त्यांना कसा उमेदवार हवा आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. प्रभागातला ज्येष्ठ नागरिक आहे. आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक संदीप भाऊ लेनकर यांना चांगले ओळखतात. संदीप भाऊ लेनकरांविषयी बोलायचं म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणारा तरुण तळपदार नेता आहे. कुठलेही केव्हाही हात मारली की मदतीला धावून येतो, असं आमचं सगळ्यांचं मत झालेलं आहे. तर असाच आम्हाला नगरसेवक हवा आहे की जेणेकरून वार्डातल्या सगळ्या समस्याचं निराकरण करतील ते आणि सगळा प्रभाग सुजलाम सुफलाम होईल अशी आशा करतो आम्ही. आता सांगायला गेलं तर मी एक तरुण आहे. नमस्कार, माझं नाव शुभम दत्तात्रय गायकवाड. मी राहायला भाभानगर परिसरात आहे. गेल्या 35 वर्षापासून आम्ही इथे राहतो आहे. माझे वडील नाशिक मर्चंट बँकेत माझी पदाधिकारी म्हणजे काम करून गेले. तर राहायला गेलं तर तरुण पिढीसाठी तर आमच्या भागात आम्हाला ग्राउंड उरलेले नाही. उद्यानांमध्ये अक्षरशः आमच्या लहान लहान मुलं खेळायला जातात. तर भाऊंनी म्हणजे जसं मी भाऊंचं काम बघत आलेलो लहानपणापासून, तर मला त्यांचं काम एवढं ऐकलं. आता सरांनी सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांकडे त्यांनी बघितलं गेलं. तर ज्येष्ठ भाऊ नगरसेवक असताना, स्वीकृत नगरसेवक असताना ज्येष्ठ नागरिकांसाठी उठायला बसायला हा एक हॉल उपलब्ध करून दिला होता. ह्या अशा अनेक काही गोष्टी आहेत त्या आम्ही बघितलेल्या आहेत डोळ्यांनी. त्यांचं काम बघितलेलं आहे. त्यांचं काम बघून आम्ही त्यांचा म्हणजे एक आदर्श मानतो आम्ही त्यांना. आणि राहिलं आम्ही क्रिकेट खेळतो जास्त करून, तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं युवकांना की येत्या काळात ते आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून देतील किंवा टर्फ माध्यम असेल ते उपलब्ध करून देतील. असे अनेक कामं भाऊंनी आश्वासनं देत नाही. ते मी स्वतः लाईव्ह बघितलेले. त्यांनी किती काय काय केलेलं आहे, कसे परिश्रम घेता येते आणि कणखर माणूस आहे. अशा माणसाची खरंच आज येणाऱ्या काळात गरज आहे. कारण की जो कोणी येतो, आता आम्ही बरेच लोक पाहतो, जे येतो तो पैसे कमवतो. हे आता नाही, नगरपालिकेत पैसेच नाही तर पैसे कमवायला जायचं. खरं अशा माणसाची गरज आहे नगरपालिकेला की असा माणूस, तळागाळातला माणूस तो डायरेक्ट न काही पण. आता तो माणसाला मी पाहिलेलं आहे की रस्त्यावर डायरेक्ट रस्त्यावर पायी फिरतील. कोणाचं काही समस्या असेल, अहोरात्र 1:30-2 वाजता लाईट गेली असेल तर साहेबांना उठवतील, त्यांच्या पाठ्यामध्ये काम करून घेतील. असा माणूस खरंच या माणसाची, अशा माणसाची गरज आहे नगरसेवक. निदान आमच्या इथं नाही, जिकडं कोणी असे काही लोक असतील तर मी अक्षरशः सांगतो की अशा माणसांची गरज आहे. काम करणाऱ्या माणसांना नगरपालिकेत पाठवा तरच आपल्या भागातील लोकांचा विकास होतो. नाही तर आता यापुढे काय होतं. नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता नागरिकांमध्ये असे चर्चेला उधाण आलेले आहे की येणाऱ्या भावी नगरसेवकांमध्ये त्यांना संदीप लेनकर सरच पुढील नगरसेवक हवे आहेत. तर आपल्यासोबत अजून काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. जय श्रीराम. मी पंडित देशमुख. अध्यात्माची जाण असणारा माणूस म्हणजे संदीप लेनकर. साधू संतांचा सन्मान करणारा माणूस म्हणजे संदीप लेनकर. 2016-17 साली ज्यावेळेस नाशिक शहरामध्ये मंदिर पाडण्याची मोहीम चालू झाली, एक
दडबेद्र आयुक्त आल्यानंतरून हा कार्यक्रम चालू झाला. त्या आला कसा घालावा याचं मार्गदर्शन करणारा माणूस म्हणजे आमचा संदीप लेनकर. कारण ओपन पेजची व्याख्या काय, ओपन पेजमध्ये 12% महानगरपालिका बांधकामाला परवानगी देते, तर त्याच्यात 2% बांधकामाला परवानगी का देत, याचे जे गुणसूत्र जुळणारा माणूस म्हणजे संदीप लेनकर. आणि अध्यात्माची जाण असणारा माणूस म्हणजे संदीप लेनकर. त्यांच्या मार्गदर्शनाखालून आम्ही नाशिक शहराची पूर्ण 3 पिढ्या दाखल केल्या. त्या पिढ्या दाखलमधून आज अजून मी मंदिरावरती स्टे आहे. तर असे जर नेतृत्व करणारे जर माणसं जर पुढे येतील, आज पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. कारण लोकसंख्या किती आहे, त्या लोकसंख्येच्या 2 पट टाक्या बांधलेल्या आहे, पण पाण्याचं व्यवस्थापन चुकीचं आहे. असे जर समजदार आणि दूरदृष्टीचे जर नेते आले तर हा जो गणिताचा हिशोब आहे हे पुरेपूर मांडणारे म्हणजे हे संकल्पनेतून यांच्या येणार आहे ते. कारण आमचे त्यांच्यावर खूप विश्वास आहे आणि हेच एक दिशा देऊ शकतात प्रभाग क्रमांक 15ला. नाही तर आले किती गेले किती हा हिशोब नाही आहे. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.